जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. मित्रांनो, मी सुदाम गंगावणे. यावेळेस मी मुंबईमध्ये आहे आणि सह्याद्री अतिथीगृह जे शासनाचं असतं त्या ठिकाणी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली एक जम्बो मीटिंग झालेली आहे. बुद्धवीर फाउंडेशनची रिलेटेड जे जे विभाग आहेत, म्हणजे बुद्धवीर फाउंडेशन जे काही गेल्या काही वर्षापासून तिथे जो त्रास भिक्खू संघ असेल, उपासक असतील, ते सगळे सहन करतायत. तर त्यावर मागच्या टर्म मध्ये जसं रामदास आठवले यांनी मागे पण एक मीटिंग घेतली होती, पण आज जी मीटिंग घेतलेली ती मोठी जम्बो मीटिंग घेतलेली आणि त्याचं कन्क्लुजन काय निघालेलं आहे नेमकं, कारण सगळेच लोक होते. फक्त अभिनव गोयलने दांडी मारलेली आहे मीटिंगला. अभिनव गोयलच्या ऐवजी इथं ते गोडसे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांच्याकडे मालमत्ता विभाग आहे आणि बुद्धवीर फाउंडेशनच्या जमिनीचा विषय गोडसेंना बऱ्यापैकी माहिती आहे. तर नेमकं काय ही जी मीटिंग सगळी झाली, भिक्खू संघाला रामदास आठवलेंनी जेवण पण दिलं, भोजनदान पण दिलं, तुमचे उपासक पण जेवले, मी पण जेवलो. तर नेमकं कन्क्लुजन काय झालं आजच्या मीटिंगचं, फलित झालं आहे का पुन्हा जैसे थे, किंवा पुन्हा बुद्धवीर फाउंडेशनला संघर्ष करावा लागेल? कारण एकदा रस्त्यावर मोर्चा काढला, मग उपोषण केलेलं, मग आता परत ते वेगवेगळ्या पद्धतीने लोक तुमच्याकडे सोडतायत, वेगवेगळे लोक मध्यस्थी येत आहेत. आता रामदास आठवले यांनी ज्या पोटतिडकीने हे सगळे विषय मांडले आणि प्रशासनाला बोलतं केलं आणि तुम्ही ते सगळं एक्सप्लेन केलं, तर आजचं फलित काय? हा, आपण जसं विचारल्याप्रमाणे संघर्षाचं काय लवकर काय सुटणार नाही आहे. काय बघा, भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली तरीही विविध विषयावर संघर्ष चालू आहे. महाबोधी महाविहाराचा आता 2200 वर्षापासून संघर्ष चालू आहे. बरोबर. ते इस्रायल अरब त्यामध्ये 2, 4, 5 हजार वर्षापासून चालू आहे. बरं. तर आता या ठिकाणी परंतु बुद्धभूमी फाउंडेशनचे मोठ्या संख्येने आज प्रतिनिधी, जवळजवळ 70-80 प्रतिनिधी आपण इथे उपस्थित होतो. एक मोठ्या आशेने आपण आलो होतो. परंतु म्हणजे आठवले साहेब सुद्धा सर्व विषय माहिती करून घेऊन व्यवस्थित काहीतरी निर्देश आज ते निश्चितच देणार होते. परंतु जाणून बुजून या विषयाला कसं प्रलंबित ठेवू आणि बौद्ध बांधवांचा हिताचा कसं आपण थांबून ठेवू, या एक कुटील मानसिकतेने हेतूने म्हणू आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जिल्हाधिकारी त्यांना सुद्धा मंत्रालयातून खास विशेष लेटर पत्र पाठवून आज उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणजे महसूलच्या विषयी जे काही निर्देश आठवले साहेब त्यांना देणार होत्या. तर आम्ही पाहतो जिल्हाधिकारी काय पांचाळ तेही आज अनुपस्थित, गोयल तेही अनुपस्थित. तरी सुद्धा काय छोटे मोठे अधिकारी MMRDA आणि महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातले होते. त्यांच्या समक्ष साधक बाधक चर्चा होऊन माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांनी सर्व बाजू समजून घेतलेल्या आहेत. आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांना आम्ही सुरुवातीलाच हा विषय घेतला की TDR बद्दल जे अशा प्रकारे गैरव्यवहार झालेले आहे, बेकायदेशीरपणा झालेले आहेत, आपण एकतर ती चूक मान्य करावी किंवा आपल्याकडे काय जर क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण असेल, आज हे आपल्यासाठी चांगली संधी आहे. केंद्रीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व यंत्रणा इथे आहे आणि TDRचा विषय सुद्धा आजच्या या सुनावणीमध्ये एक विषय होता. तर त्या अनुषंगाने आपण इथे स्पष्टीकरण देऊन महानगरपालिकेला आपण एक चांगली एक बॉडी आणि त्यांनी अन्याय नाही केले, भ्रष्टाचार नाही केले, तर आपण सिद्ध करून दाखवा. तर आमचा असा विषय आल्यानंतर मग आम्ही पाहिलेला आहे. याचा प्रत्युत्तरामध्ये अतिरिक्त आयुक्त माननीय गोडसे त्यांनी कोणतेही रिएक्शन दिले नाही. त्यांनी त्यांच्याकडे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजे मला असं मी मीटिंग सगळी ऐकत होतो, मंत्री महोदय आणि ते अधिकारी काय बोलत होते ते मी ऐकत होतो. मंत्री महोदयांची दिशाभूल प्रशासनाने केली का? ते त्यांना खोटी माहिती किंवा खोटे कंटेंट प्रोव्हाइड करणं असं तुम्हाला वाटतंय? हा, दिशाभूलचा एक प्रकार तर सर्वीकडे चालू आहे. विधिमंडळात आपण पाहिलेला आहे, वेगवेगळ्या मीटिंग मध्ये आज सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक माननीय रामदासजी आठवले त्यांना दिशाभूल करून त्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय करून घेऊ. परंतु एक मंत्री महोदय एक तळागाळाच्या संघर्षातून ते तयार झाल्याने त्याने सर्व बौद्ध बांधवांच्या भावना लक्षात घेऊन चुकीचा निर्णय, कारण त्याने सर्व टेक्निकल बाजू, कायदेशीर बाब आपलं बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने आपण मांडलेलेच आहेत.
सविस्तर. त्यांनी त्या सर्व गोष्टी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अवलोकन केलेलं आहे, त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. म्हणून त्यांना आता हे अवघड झाली का इथे आयुक्त नाही आहेत, कलेक्टर नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्यांचा काय विषय तेही ऐकून घेऊन अवगत होऊन बुद्धभूमी फाउंडेशनने चांगल्या प्रकारे विचार मांडलेला आहेत, बाजू मांडलेल्या आहेत. मग त्यांना जो निर्णय त्यांनी एका प्रकारे निश्चितच चांगल्या आपल्याला न्याय मिळेल, काय आदेश येईल, निर्देश येईल असं आपण एक समजू शकतो. मला तसं आश्वासित केले त्यांनी पुढे मीटिंग होणार आहे म्हणून. हो हो हो. आयुक्त आणि एक जिल्हाधिकारी त्या दोघांनाही या ठिकाणी बोलावून संयुक्त मीटिंग पुढे यापुढे. बुद्धभूमी फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत डॉक्टर थेरो यांच्या उपस्थितीत आणि मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत म्हणजे आतापर्यंत रामदास आठवले यांच्या बरोबर ही दुसऱ्यांदा मीटिंग झालेली. आता त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये संबंधित विभागाचे जे सगळे काही प्रमुख असतील, मग आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांना याच्यामध्ये सहभागी करून याचं कन्क्लुजन म्हणजे फायनल अंतिम, कारण ज्या पद्धतीत आता रामदास आठवले एक एक विषय समजून घेत होते त्या बंदेजींकडून, त्या पद्धतीत मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनचा हक्काचा, न्यायाचा आणि संघर्षाचा जो विषय आहे तो यशस्वी होईल आणि त्यांना त्यांची जी मागणी आहे ती संबंधित विभाग असतील, महापालिका असेल, पोलीस असतील, जिल्हाधिकारी असतील, ते सगळे विभाग असतील ते पूर्ण करतील अशी त्यांच्या चेहऱ्यावर तसं जाणवतं रामदास आठवले यांच्या. म्हणून पुढच्या मीटिंगला नक्की काय होईल ते आपण बघूया.